नमस्कार महाराष्ट्रातील शिक्षक बंधू आणि भगिनींनो, टी परीक्षेचा अंतिम निकाल या ठिकाणी म्हणजे अंतिम उत्तरसूची जाहीर झालेली आहे आणि अंतिम निकालसुद्धा लवकरच जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी तुम्हाला जर तुमचे गुण चेक करायचे असतील तर करू शकता. मराठी माध्यम पहिला, मराठी विषय दुसरा, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र. तर सर्वांनी चेक करून घ्या. ABCD जे सेट होते त्यानुसार तुमचे संपूर्ण 150 प्रश्न व्यवस्थितपणे चेक करून घ्या. या ठिकाणी पहिले 90 प्रश्न आणि ज्यांचा गणित विज्ञान आहे पहा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गणित आणि परिसर अभ्यास आपण म्हणतो, तर त्याचे 91 ते 150 पर्यंतचे प्रश्न सर्वांनी व्यवस्थितपणे चेक करा. आता पुढचा भाग जो असतो सामाजिक शास्त्र, तर इथे सुद्धा तुम्हाला ते चेक करता येईल. इथे पहा, इंग्रजी माध्यमाची उत्तरसूची आहे. इथे जर पाहिलं तर तुम्हाला सेम आहे, परिसर अभ्यास आणि गणित हे दोनच विषय असतात, त्यामुळे तुम्हाला 6 ते 8 सारखं काही जास्त म्हणजे असं हेक्टिक नाही आहे. ज्यांचं इंग्रजी माध्यम होतं त्यांनी व्यवस्थितपणे इंग्रजी, त्यानंतर मराठी आणि बालमानसशास्त्र चेक करा. आणि पुढचा जो पेपर आहे इंग्रजी माध्यमाचा गणित परिसर अभ्यासाचा सेमच असणार आहे. आता पुढचा विषय राहतो उर्दू, तर उर्दूच्या विद्यार्थ्यांनी देखील चेक करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे हिंदी मीडियमचे मॅक्झिमम विद्यार्थी असतात, तर हिंदी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी पहा, हिंदी भाषा, इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा. तर याच्या बेसवरती आपण जर पाहिलं तर इथे पहा, व्यवस्थितपणे आपल्याला हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषा दिसते. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं तर हिंदीसाठीसुद्धा बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास ज्यांची लँग्वेज आहे त्यांनी व्यवस्थितपणे चेक करा. 61 ते 150 पर्यंतचे प्रश्न आहेत हे. त्यानंतर बंगाली भाषा आहे. काहींचं हिंदी मीडियम होतं, हिंदी मीडियमसाठी पेपर 1साठी आपण चेक केलेलंच आहे. तेलुगू आहे, गुजराती आहे, बऱ्याचशा ह्या भाषा आहेत. ओके, ठीक आहे. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.